घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. सारंग आणि ऐश्वर्यावर विक्रांतच्या खुनाचा आरोप आलेला असतो आणि तेव्हा शर्वरी ही रडण्याचे नाटक करू लागते आणि ती बोलते असे नीच कृत्य हे ऐश्वर्याच करू शकते. आणि तेव्हा ऋषिकेश देखील सर्वांच्या समोर शर्वरीला बोलतो, शर्वरी जर हे काम ऐश्वर्यानेच केले असेल तर मग हा तुझा दादा तुला वचन देतो, ऐश्वर्याला शिक्षा नक्की होणार आणि हे माझे तुला वचन आहे. तर तिकडे आपण पाहतो जानकी ही सारंग आणि ऐश्वर्याला भेटायला जाते आणि ऐश्वर्याला ती वचन देते, ऐश्वर्या, सारंग भाऊजी तुम्ही काही चिंता करू नका, जो खून तुम्ही केलाच नाही त्याची शिक्षा मी तुम्हाला होऊ देणार नाही. मी तुम्हाला या सर्व खटल्यामधून निर्दोष मुक्त करते आणि मी तुम्हाला असे वचन देते. असे बोलून ती देखील ऐश्वर्या आणि सारंगला वचन देते. आता पुढे येणाऱ्या भागामध्ये ऐश्वर्या व सारंग यांना वाचवण्याच्या प्रयत्नामध्ये ऋषिकेश आणि जानकी यांच्यामध्ये मतभेद होणार का हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचे सर्व अपडेट्स पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.